रोहा रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याला युवक युवतींचा प्रचंड प्रतिसाद लाभला। शिक्षण व पात्रतेनुसार नामवंत कंपन्यांमध्ये थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या मेळाव्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आशेचे किरण दिसून आले। 100% रोजगार देण्याचा आमचा संकल्प आहे असे प्रतिपादन शेकापाचे अतुल म्हात्रे यांनी यावेळी केले। त्यांनी सांगितले की पेन, पनवेल, अलिबाग सारख्या ठिकाणी याआधी देखील यशस्वी रोजगार मेळावे घेण्यात आले असून शेकाप युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे। ब्लिंकिट, गोदरेज, टाटा, SBI यांसारख्या नामवंत कंपन्यांचे HR हेड्स मेळाव्यात सहभागी झाले होते। त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा बायोडेटा संकलित केला व विविध स्तरांवर रोजगाराची शक्यता दर्शवली। या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शंकरराव म्हस्कर, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, रोशन पाटील आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रेरित प्रार्थनेने झाली। सूत्रसंचालन विकी कदम तर आभार प्रदर्शन संतोष दिवकर यांनी केले। कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व उपस्थितांना अल्पोहार देण्यात आला। विशेष म्हणजे हा रोजगार मेळावा रोहा तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आला होता आणि त्याला मिळालेला भरघोस प्रतिसाद हा शेकापाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचाच पुरावा ठरला। आज या ठिकाणी रोहा तालुक्याच्या रोजगार मेळाव्या या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या रोजगार मेळाव्यामध्ये अत्यंत उत्स्फूर्त असा तरुणांचा, बेरोजगारांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, भूमिपुत्रांसाठी लढत आलेला आहे आणि मागचा इतिहास जर आपण पाहिला तर निश्चितपणानं या रायगड जिल्ह्यामधला असेल सिडकोचा 12.5% भूखंडाचा विषय असेल, या ठिकाणचा शेतीला हमीभाव असेल, भाताला हमीभाव असेल, हे सर्व जे लढे झाले, रोजगार हमीसारखी योजना याचे सर्वात जर कोणाला श्रेय जात असेल तर ते हाती शेतकरी कामगार पक्षाला जात होतं आणि आज त्या संकल्पना पूर्वीच्या बदलत चालल्या। आज शेतकऱ्यांचे लढे होत आहेत, बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, पण जेव्हा इकडे डेव्हलपमेंट होते त्यावेळी खऱ्या अर्थानं बेरोजगारांचा प्रश्न हा निश्चितपणानं या ठिकाणी वाढतोय आणि विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये मात्र या निश्चितपणानं या ठिकाणी त्याचं प्रमाण जास्त आहे। आणि मग आमचे जे पक्षाचे राज्याचे खजिनदार अतुलजी म्हात्रे साहेब यांनी खरं म्हणजे पेण सुधागड रोहा मतदारसंघाची या ठिकाणची त्यांनी उमेदवारी केली होती आणि त्यावेळी प्रचाराच्या निमित्तानं ते या मतदारसंघात फिरत असताना त्यांना प्रकर्षानं जी गोष्ट जाणवली ती म्हणजे प्रत्येक गावागावच्या असलेल्या शिक्षित असलेल्या तरुणांना कामाला हाताला काम नाही अशा पद्धतीचं वातावरण त्यांना ठिकाणी बघायला मिळालं। विकासाची या ठिकाणी भाषा ही बदललेली आहे। प्रत्येकाला आर्थिक स्तर कुटुंबाचं वाढलं पाहिजे आणि त्यामध्ये तरुण शिकले 4-4 वर्ष ग्रॅज्युएट होऊन घरी बसलेली मुलं त्यांनी पाहिली आणि त्याचवेळी त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला होता की या ठिकाणी विधानसभा लढवत असताना जय हो पराजय हो, परंतु सर्वप्रथम तुम्ही प्राधान्याने कुठलं काम हाती घेईन तर या मतदारसंघातल्या असलेल्या तरुणांना काम मिळवून देण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करेन आणि त्यांनी तो सुरुवात गेले 6 महिन्यापासून सुरू केली। पेण तालुक्यासारख्या ठिकाणी 8 मेळावे त्यांनी घेतले, पनवेल तालुक्यामध्ये झालेले आहेत। आज रोहाचा रोजगार मेळावा या ठिकाणी होते आणि चांगल्या दर्जेदार कंपन्या त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत, त्यांचे HR या ठिकाणी आलेले आहेत। मला खात्री आहे की त्यांच्या या प्रयत्नाला 100% यश या ठिकाणी मिळेल। आज पेण तालुक्यातल्या झालेल्या 8 रोजगार मेळाव्यामधून अनेक तरुणांना, जवळजवळ 1200 तरुणांना नोकरीची संधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी जवळजवळ त्यांचा पहिला टप्पा हा 5000 तरुणांना नोकरी मिळवून देण्याचा आहे। माझी तर खात्री आहे की यानंतरच्या टप्प्यामध्ये जिल्ह्याभर त्यांनी या ठिकाणी फिरून प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं आपल्या मतदारसंघापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात असा रोजगार मेळावा घेऊन या ठिकाणी 10 ते 15,000 तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे आणि तो निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पार पडू असं आम्हाला खात्री आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आपण रोहा तालुक्यासाठी रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि ह्या रोजगार मेळाव्यामध्ये विशेष करून आपण जर पाहिलं असेल तर मगाशी मंचावरती जवळजवळ 17 कंपन्यांचे HR होते, ज्याच्यातली काही विशिष्ट नावं सांगायची झाली तर ब्लिंकिट, गोदरेज, टाटा स्ट्राईक याच्यासारखे नामांकित कंपन्यांचे देखील इथे HR मंडळी उपस्थित आहेत। अनेक साऱ्या बँका आणि IT कंपन्यांचे HR इथे उपस्थित आहेत।
तुम्ही जो काही प्रश्न विचारलात की इथे 400 ते 500 युवक इथे उपस्थित आहेत आणि त्यांना सगळ्यांना रोजगाराची गरज आहे, याच्यामधून लक्षात येतं की रोहासारख्या तालुक्यामध्ये आज रोजगाराची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्याचंच औचित्य साधून सातत्याने इथले मस्कर साहेब, महापाळे साहेब या मान्यवर मंडळींनी आग्रह धरला की ज्या प्रकारचे रोजगार मेळावे आपण पेणमध्ये, पनवेलमध्ये घेतलेले आहेत तसेच रोजगार मेळावे रोहामध्ये देखील व्हायला हवे आणि त्याच विषयावरून आपण आज इथे हा पहिला रोजगार मेळावा घेतलेला आहे. हा काही आपला शेवटचा रोजगार मेळावा नसणार आहे. आपण इथे सातत्याने कामं करणार आहोत आणि सतत कार्यक्रम घेणार आहोत. आज जे काही 400-500 विद्यार्थी आलेले आहेत, मला निश्चितपणे खात्री आहे की जेवढ्या कंपन्या आज इथे आलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना रोजगार देऊ शकतात किंवा त्याहून अधिक देखील रोजगार मिळवून देऊ शकतात. मी मगाशीच ग्वाही दिली की जर समजा कुणाला उच्च शिक्षित असतील किंवा विशिष्ट पद्धतीचा जर रोजगार आजच्या मेळाव्यामध्ये मिळाला नाही तर पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्या पद्धतीचा रोजगार देखील उपलब्ध करून देऊ. तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला की इंडस्ट्रीज दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, सुशिक्षित बेरोजगार हे वाढलेले आहे आणि इंडस्ट्रीज कमी होत असताना रोजगार कशा पद्धतीने आपण मिळवून देणार. तर आज आपल्याला समजायला हवं की आपण टेक्नॉलॉजिकल एजमध्ये आहोत. जरी इंडस्ट्रीज आजूबाजूला कमी होत असल्या तरी देखील अनेक साऱ्या टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीज आपल्या आजूबाजूला उभ्या राहत आहेत ज्या आपल्याला दिसत नाही. अनेक सारे जॉब वर्क फ्रॉम होम म्हणून मिळत आहेत, कॉलिंगचे जॉब म्हणून मिळत आहेत, अनेक साऱ्या इतर शहरांच्या ठिकाणी मिळत आहेत. ह्या सगळ्या जॉबची उपलब्धता असताना आपण ते जॉब मिळवून देण्याचाच इथे प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये विशिष्ट काम चालू आहे. सो हे सगळे जॉब जे आहेत ते जरी समजा रोहा तालुक्यामध्ये आपण म्हणत असतात की ह्या क्षणी इंडस्ट्रीज कमी होत असल्या तरी देखील आपण इतर सर्व प्रकारचे जे जॉब्स आहेत ते इथे उपलब्ध करून देणार आहोत. इथल्या युवकांना, इथल्या बेरोजगारांना ही संधी उपलब्ध करून देणार आहोत आणि पक्षाच्या माध्यमातून सातत्याने विविध कार्यक्रम घेणार आहोत. आणि मगाशी एम्प्लॉयमेंटच्या व्यतिरिक्त एज्युकेशनमध्ये देखील AI लर्निंग प्रोग्राम लवकरच आपण घेऊन येत आहोत. त्याचा देखील आपण रोहामध्ये एक कार्यक्रम आपण इथे करणार आहोत आणि एन्व्हायरमेंट ह्या विषयावर देखील आपलं काम येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सो आजचा रोजगार मेळावा हा आपल्या सगळ्यांमुळे यशस्वी होणार आहे एवढंच बोलतो आणि मी थांबतो.